नमस्कार. नर्मदे हर. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. आपण बघू शकता आपल्या भाबरीच्या आश्रमामध्ये वादळ आलं की कशी अवस्था होते. सगळं भिजलेलं आहे, सगळं उडून गेलेलं आहे. अन्नामध्ये कचरा येऊन पडलेला आहे. आणि जेवता जेवता उठलेली आपली माणसं हे बघा अशी बसून राहिलीत. कारण कुठल्या क्षणी छप्पर उडून जाईल याची खात्री नसते. नर्मदे हार. पण तरीसुद्धा परिक्रमावासींची सेवा थांबलेली नाही. हे बघा दिनेश भाऊ दमून बसलेले आहेत. सगळं धान्य चारा यांची झाकावाक करून ही आपली शाळा आहे. सगळीकडे पाणी, हे बघा पाणीच पाणी, कचराच कचरा वाऱ्याने उडून येतो. अशी अवस्था असते. म्हणून आपण आता नवीन बांधकाम जे चालू केलं त्याचं कारण असते. हे बघा सगळं भिजलेलं आहे. कसं सगळीकडे पाणी, मोठ्या प्रमाणात हा पाऊस येत असतो. या वादळामुळं सगळं उलटपालट झाले. आपला फळा उलटून पडला आहे. अजूनही वादळ चालूच आहे. जोरात पाऊस पडतो आहे. कधी कधी अख्खं छप्पर याच्यामध्ये उडून जातं. आता सध्या तरी आज छप्पर उडून गेलेलं नाही अजून, परंतु सांगता येत नाही. असा हा भाबरीचा पाऊस आहे. नर्मदे हार.